नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते। जर तुम्ही अल्गो ट्रेडिंग करत असेल आणि अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी सगळ्यात पहिला आपलं डीमॅट अकाउंट अल्गो ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट करायला लागतं। तर अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? अल्गो ट्रेडिंग म्हणजे आपण ऑटोमॅटिकली एखादा रोबोट आपल्यासाठी ट्रेड करतो। तिथं आपला एखादा आपण सेटअप क्रिएट करतो किंवा कुणाचा सेटअप परचेस करतो। त्यासाठी आपल्याला आपलं डीमॅट अकाउंट कनेक्ट करायला लागतं। ते कसं कनेक्ट करायचं तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहे। सपोज तुम्ही एखादा अल्गो क्रिएट केला किंवा कुणाचा अल्गो परचेस केला किंवा कोणत्या थर्ड पार्टीच्या प्लॅटफॉर्मला अल्गो कनेक्ट करता, तर तो अल्गो कसा कनेक्ट करायचा त्याच्यासाठी रिक्वायर असते एक एपीआय की। ती एपीआय की कशी कनेक्ट करायची, कुठे एंटर करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला शेअर मार्केट साध्या आणि सिंपल भाषेमध्ये शिकायला मिळेल। तर सिंपल इथे मी माझं धनचा प्लॅटफॉर्म लॉग इन केल्यावर असा काही प्लॅटफॉर्म तुमच्या समोर ओपन होतं। ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतात। तुम्ही जर प्रोफाईल चेक करत असाल तर प्रोफाईल, तुम्ही ट्रेडिंग यूज करत असाल तर ट्रेडिंग यूजचा इथे ऑप्शन्स येतो। पण आता सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एपीआय की कशी कनेक्ट करायची। तर एपीआय कीसाठी मी इथे क्लिक केलं, तिथे तुम्ही बघितलं असेल एपीआय कीचा ऑप्शन्स आला होता। एपीआय की कनेक्ट करण्यासाठी धन HQचा प्लॅटफॉर्म लॉग इन होतो। लॉग इन झाल्यानंतर असा काही तुमच्यासमोर प्लॅटफॉर्म दिसतो। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा थर्ड पार्टी ॲप आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचं अल्गो कनेक्ट करता। जसं की आता थर्ड पार्टी जे काही ॲप्लिकेशन आहे, टेट्रॉन झालं, अल्गो टेस्ट झाले, हे जर त्याच्या थ्रू जर तुम्ही तुमचा अल्गो कनेक्ट करत असाल तर इथे तुम्हाला त्या ॲपचं नेम मेन्शन करायला लागतं। जसं की तुम्ही फॉर एक्झाम्पल अल्गो टेस्टला करत असेल तर इथे तुम्हाला अल्गो टेस्ट किंवा टेट्रॉनला करत असाल तर टेट्रॉनचा त्या ॲप्लिकेशनचं नेम एंटर करायचं। टोकनची व्हॅलिडिटी ही 24 तासासाठी असते। टोकन कधी जनरेट करायचं? टोकन हे सकाळी 9 वाजताच तुम्हाला जनरेट करायला पाहिजे, जर तुम्हाला तुमच्या ट्रेडमध्ये कसल्या प्रकारचा ग्लिच नको। कारण की जर अल्गोच्या साईटने ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि इकडे जर टोकन तुम्ही खूप आधी टाकला असेल तर ते वर्क करत नाही। त्यामुळे तुम्ही सकाळी 9ला मार्केट जेव्हा ओपन होतं ना तेव्हाच टाकत जा, 9:30च्या आधी, म्हणजे 9:15च्या आधी टाकत जा। तर जेणेकरून इथे तुम्हाला तुमच्या ॲपचं नेम द्यायचं, जे पण XYZ त्या प्लॅटफॉर्मचं नेम असेल ते तुम्ही इथे टाईप करणार। त्या प्लॅटफॉर्मकडनं तुम्हाला एपीआय की जनरेट होती। एपीआय की जनरेट झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सेस करायचं। जनरेट टोकन झाल्यानंतर तुम्हाला इथे कॉपी पेस्टसाठी एक ऑप्शन्स येतो, तो तुम्हाला इथे सेटअप करायचा। सेटअप झाल्यानंतर आरामात तुमचं एपीआय की जनरेट होऊन तुमचं ऑटोमॅटिकली अल्गोच्या थ्रू ट्रेड एक्झिक्यूट होतात। तेच जर तुम्हाला एपीआय की तुम्हाला जर एखादी तुमची स्ट्रॅटेजी सेटअप बॅक टेस्टिंग करायचं असेल तर ह्यासाठीच तुम्ही इथे ट्रेडिंग एपीआय क्रिएट करू शकता तुमचा डेटा एपीआय की। त्याच्यासाठी तुम्हाला इथे काही सबस्क्रिप्शन असतं, ते तुम्हाला पे करायचं असतं। तुम्हाला रिअल टाईम त्यावेळेस बाय झालं होतं का, पूर्ण 5 वर्षाचा हिस्टॉरिकल डेटा, त्यानंतर ऑप्शन चेनचा डेटा, फुल टाईम मार्केट डेप्थ, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात। त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं सबस्क्रिप्शन घेऊन हे प्लॅन ॲक्टिवेट करून इव्हन तुम्ही स्वतःचा पण अल्गो क्रिएट करू शकता। तुमची जर स्क्रिप्ट ही पायथन थ्रू असेल तर तुम्ही इथून पायथनची लायब्ररी पण यूज करू शकता। त्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणती तुमची स्ट्रॅटेजी, त्या अकॉर्डिंग तुम्हाला इथं गोष्टी इनबिल्ड करायच्या, त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। म्हणजे तुम्ही जर अल्गो ट्रेडर असेल तर तुमच्यासाठी हा खूप युजफुल प्लॅटफॉर्म आहे। तुम्ही जर एखाद्या प्लॅटफॉर्मला अल्गो कनेक्ट करत असाल तर तुम्हाला इथून धन एपीआयच्या की सगळ्या एपीआय की जनरेट होतात। त्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या एपीआय की जनरेट करून तुमच्या ऑटोमॅटिकली ट्रेडिंगला स्टार्ट करू शकता। तर ह्या सिंपल पद्धतीने तुम्ही तुमचा ब्रोकर किंवा डीमॅट अकाउंट हे अल्गोसाठी कनेक्ट करू शकता। इतकी सिंपल प्रोसेस आहे। तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.